श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. रुद्राभिषेक भगवान शिवाची सर्वोच्च सेवा किंवा उपासना श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व सहस्त्रपटीने जागृत झालेली असते. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये रुद्र अभिषेक करायला अत्यंत महत्त्व आहे. आपल्या घरात एखादा दीर्घ आजारपण असेल, विवाह समस्या असतील, संतती समस्या असतील, लहान मूल त्रास देत असतील, त्यांना अभ्यासात लक्ष नसेल, घरात कोणी व्यसनी असेल ज्याचे व्यसन सुटतच नाही, आर्थिक समस्या असतील, वास्तुदोष, पितृदोष यासारख्या सर्व समस्यांचे निवारण घरामध्ये जर आपण रुद्राभिषेक श्रावण महिन्यामध्ये केला तर या सर्व समस्यांचे निवारण होण्यास मदत होते. मग रुद्राभिषेक म्हणजे काय? रुद्राभिषेक कोणी करावा, कसा करावा, याची पूजा कशी मांडतात, कुठली स्तोत्र मंत्र पठण करावीत ही माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. आपल्या शंका जरूर विचारा. प्रथम आपण बघूया रुद्राभिषेक म्हणजे काय. आपण सर्वजण श्रावणात किंवा इतर वेळी आपल्या घरातील शिवलिंगावरती अभिषेक करत असाल. शुद्ध जलाने किंवा दुधाने आपण अभिषेक केला असेल. रुद्राभिषेक म्हणजे काय तर शुद्ध जल, मध, तूप, दही, साखर, शुद्ध तूप यासारखे पदार्थ शिवलिंगावरती अर्पण करून काही विशिष्ट स्तोत्र मंत्र पठण केले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने रुद्राध्यायाचे पठण केले जातं. सोबतच भगवान शिवाचे विविध स्तोत्र ही मंत्र पठण करून शिवलिंगावरती या सर्व पदार्थांनी अभिषेक केला जातो. शिवलिंगाला स्नान घातलं जातं. याला म्हणतात रुद्राभिषेक. हा साधारण 1 ते 1.5 तासांचा विधी आहे आणि म्हणूनच आपल्याला रुद्र अभिषेक करणं सोपं जावं म्हणून आपल्याला या चॅनलवरती या सर्व स्तोत्रांचा एकत्रित व्हिडिओ रुद्राध्याय सोबत हे सर्व स्तोत्र मंत्र एकाच व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आपण तो व्हिडिओ लावून शिवलिंगावरती हे सर्व पदार्थ अर्पण करावे आणि सोबतच नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये सर्व स्तोत्र आहेत. सोबतच पठण करा म्हणजे आपला रुद्राभिषेक करणं सोपं जाईल. रुद्राभिषेक कोणीही करू शकतं. स्त्री किंवा पुरुष कोणीही रुद्राभिषेक करू शकतं. रुद्राभिषेक कधी करायचा? श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा रुद्राभिषेक करण्यासाठी पुण्य मानला जातो. आपण दररोज रुद्राभिषेक करू शकता, परंतु ज्यांना शक्य नसेल त्यांनी कमीत कमी प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक अवश्य करावा. रुद्राभिषेकाचे महत्त्व काय आहे, त्याचे फायदे काय? रुद्राभिषेक केल्यानं सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांचे निवारण होतं. आपल्यावर जर कर्ज असेल तर आपले कर्ज फिटण्यासाठी आपल्याला मार्ग सुचतील. नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात. वास्तुदोष नाहीसे होतात. पितृदोष देखील कमी होतात. तसंच पूर्वजन्माचे काही पाप असतात त्यांचे आपल्याला भोग या जन्मातच भोगावे लागतात. भगवान शिवाच्या कृपेने रुद्राभिषेकाचे महत्त्व असं आहे की आपलं पूर्वजन्माचं पाप देखील नाहीसं होतं, नष्ट होतं. आणि सर्वात महत्त्वाचं, रुद्र अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ जमा होतं ते तीर्थ आपल्या घरातील एखादा व्यसनी माणूस असेल किंवा लहान मुलं असतील जे हट्टी आहेत, ज्यांना अभ्यासात लक्ष नाही, अशा सर्वांना जर आपण हे तीर्थ पिण्यास दिलं तर त्याच्या स्वभावामध्ये बदल होतो. त्याची अभ्यासातील एकाग्रता वाढते. एखादा व्यसनी असेल तर त्याचं व्यसन सुटण्यासाठी देखील मदत होते. रुद्राभिषेक केल्याने कुंडलीतील दोष देखील नाहीसे होतात, ज्यामुळे आपोआपच मग विवाहातील अडचणी असतील, संतती विषयक समस्या असतील किंवा आपलं वास्तुविषयक काही समस्या असतील त्या देखील नाहीशा होतात. अपघात होणं, अकाली मृत्यू, तसेच बाहेरच्या बाधा, करणी बाधा, भूत बाधा यासारख्या सर्व प्रकारच्या संकटांपासून स्वतः भगवान शिव आपल्या सर्वांचं रक्षण करतात. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाने आपल्या घरात कमीत कमी श्रावणी सोमवारी रुद्राभिषेक अवश्य करावा. आता आपण बघूया रुद्राभिषेक कसा करावा, पूजा कशी मांडावी. रुद्राभिषेक करताना आपले शक्यतो शुभ्र वस्त्र म्हणजेच पांढरे वस्त्र परिधान करून रुद्राभिषेक करावा.
नसेल शक्य तर कमीत कमी नवीन किंवा स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावेत. प्रथम काय करायचं? देवघराजवळची जागा स्वच्छ करा. ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची असते त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपडायचं. एक चौरंग मांडावा. चौरंगावरती पांढरे शुभ्र वस्त्र, स्वच्छ वस्त्र अंतरावे. शुद्ध तुपाचा दिवा, शुद्ध जलानं स्नान घातलेली मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याचं पूजन करायचं. त्यानंतर तामणामध्ये आपल्याला देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती घ्यावी. या मूर्तीला शुद्ध जलानं, दुधानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून गणपती बाप्पांची स्थापना करा. त्यांना गंधाक्षता, फुलं व्हावीत. आता तामणामध्ये आपल्या घरातील जे शिवलिंग असतं ते शिवलिंग घ्यावं. या शिवलिंगावरती आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. रुद्राभिषेक करताना आपल्याला शिवलिंगाला शुद्ध जलाने व्यतिरिक्त दूध, दही, साखर, मध आणि शुद्ध तूप या पदार्थांनी स्नान घालायचं असतं. तर हे सर्व पदार्थ थोड्या थोड्या प्रमाणात एका वाटीमध्ये आपण घ्यावेत. शिवलिंगाला प्रथम शुद्ध पाण्याने आपण स्नान घालणार आहोत. 3 पळी शुद्ध पाणी शिवलिंगावरती व्हावं. ओम नमः शिवाय शुद्धोत्न स्नानम समर्पयामी असं म्हणायचं. आता प्रत्येक पदार्थ शिवलिंगावरती अर्पण करायचा आणि त्यानंतर लगेचच शुद्ध जलाने शिवलिंगाला स्नान घालायचं. प्रथम 3 पळी शुद्ध दूध शिवलिंगावरती अर्पण करा आणि शुद्ध जलानं लगेचच शिवलिंगाला स्नान घालायचं. मंत्र म्हणायचा. ओम नमः शिवाय पयस्न समर्पयामी शुद्धोदक स्नान समर्पयामी. पुन्हा पळीमध्ये दही घ्यायचं. अशा 3 पळी दही शिवलिंगावरती व्हायचं. ओम नमः शिवाय दही स्नान समर्पयामी शुद्ध पाणी व्हायचं. शुद्धोदक स्नान समर्पयामी. आता 3 पळी शुद्ध तूप व्हायचं आणि त्यानंतर 3 पळी शुद्ध जल व्हायचं. मंत्र म्हणायचा. ओम नमः शिवाय स्नान समर्पयामी शुद्धोदक स्नान समर्पयामी. पुढील पदार्थ आहे मध. 3 वेळा पळी मध शिवलिंगावरती व्हायचं आणि 3 पळी पाणी त्यानंतर पुन्हा वाहून स्नान घालायचं. ओम नमः शिवाय मधु स्नान समर्पयामी शुद्धोदक स्नान समर्पयामी हा मंत्र म्हणायचा. यानंतर 3 पळी साखर व्हावी आणि 3 पळी शुद्ध जल व्हायचं आणि मंत्र म्हणायचा. ओम नमः शिवाय शर्करा स्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता हे 5ही पदार्थ आपण एकत्र करून घ्या म्हणजे त्यांचं पंचामृत तयार होईल. पंचामृत आणि शुद्ध जल यानं आपल्याला शिवलिंगाला आता स्नान घालायचं आहे, अभिषेक करायचा आहे आणि सोबतच आपल्याला स्तोत्र आणि मंत्राचं पठणही करायचं आहे. ही सर्व स्तोत्र मंत्र पठण होईपर्यंत शिवलिंगावरती थोडं थोडं पंचामृत, थोडं थोडं पाणी अशा पद्धतीने आपण अर्पण करायचं. आपल्याकडे जर गळती असेल तर अतिउत्तम. गळतीने एकसारखं शिवलिंगावरती पाणी पडत राहील आणि आपल्याला जी स्तोत्र पठण करायची आहे ती आपल्याला एकाग्रतेने पठण करता येतील. एक स्तोत्र म्हणत असताना आपण पंचामृत व्हावं, दुसऱ्या स्तोत्राच्या वेळेला शुद्ध जल व्हावं. अशा पद्धतीने देखील आपण करू शकता किंवा पंचामृत न करता आपण हे पदार्थ वेगवेगळे जरी अर्पण केले तरीही चालेल. आता आपल्याला पुढील जे स्तोत्र आहे की क्रमाक्रमाने या शिवलिंगावरती अभिषेक सुरू असताना पठण करायचे आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलवरती या सर्व स्त्रोतांचा एकत्रित व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ जर आपण लावून दिला तरी आपल्याला फक्त या शिवलिंगावरती पाणी अर्पण करून या स्त्रोतासोबत फक्त पठण करायचं म्हणजेच वाचावं लागेल. तो व्हिडिओ आपल्याला चॅनलवर मिळून जाईल आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेन, आपल्यालाही देतो. ही सर्व स्तोत्र मंत्र पठण करत असताना पळीनं किंवा चमच्यानं किंवा गळतीनं शुद्ध जल किंवा पंचामृत शिवलिंगावरती अर्पण करत राहायचं आणि या स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करा. सोबतच म्हणा. सुरुवात करायची गणपती अथर्व शीर्षम 1 वेळा म्हणायचं. त्यानंतर शिवमहिमा स्तोत्र 1 वेळा म्हणायचं. राम रक्षातील 1 ते 9 श्लोक म्हणायचे. रुद्राध्याय संपूर्ण रुद्राध्याय 1 वेळा म्हणायचा. मराठी चॅनल संस्कृतीमध्येही चालेल. आपल्याला या चॅनलवर मी रुद्राध्याय देखील पठण केला आहे, आपण तो लावू सोबत पठण करा. त्यानंतर शिवकवच 1 वेळा म्हणायचं. त्यानंतर शिवगायत्री मंत्र
ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचं 11 वेळा पठण करा. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वर रुक्मे वंदना मृत्युक्ष्मर्मी यमामृताय या मंत्राचं 11 वेळा पठण करायचं. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा. संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा. हे सर्व मंत्र देखील आपल्या चॅनलवर आहेत. आपण ते ऐकून सोबत पठण करा. कालभैरवाष्टक 1 वेळा म्हणायचं. अशा रीतीने हे सर्व स्तोत्र मंत्र पठण केल्यानंतर शिवलिंग स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचं. चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. पांढरे तांदूळच ठेवायचे. त्यावरती शिवलिंग स्थापित करायचं. शिवलिंगाला हळद कुंकू व्हायचं नाही. हळद कुंकू व्हायचं नाही किंवा गुलालही वाहू नका, गंधही वाहू नका. शिवलिंग भस्म लावायचं आणि हे भस्म पुन्हा आपल्या कपाळाला लावा. पांढरा गंध देखील चालेल, चंदनही चालेल. त्यानंतर शिवलिंगाला पांढरी फुले अर्पण करावीत. आता शिवलिंगावरती 108 बेलपत्र आपण वाहणार आहोत आणि ही बेलपत्र वाहिल्यानंतर आपला रुद्र अभिषेक पूर्ण होईल. एक बेलपत्र शिवलिंगावरती व्हायचं आणि भगवान शिवाची 108 नावं म्हणजे शिव अष्टोत्तर शतनामौली या शतनामौलीचे पठण करायचं. प्रत्येक नावाच्या उच्चाराच्या वेळेला बेलपत्र अर्पण करायचं. बेलपत्र वाहताना देठाची बाजू शिवलिंगाकडे आणि पानाचं जे टोक आहे मधलं जे पान असतं ते आपल्याकडे अशा पद्धतीने बेलपत्र व्हायचं. अशी 108 बेलपत्र शिवलिंगावर व्हावीत आणि शिव अष्टोत्तर नामावली पठण करायचं. अशा पद्धतीने अभिषेक पूर्ण झाल्यानंतर दूध साखरेचा किंवा फराळाचे पदार्थ असतील फळांचा नैवेद्य दाखवावा आणि आरती झाल्यानंतर आपण अभिषेक केल्यावरती अभिषेक पात्रामध्ये किंवा तामणामध्ये जे तीर्थ जमलेलं असतं हे तीर्थ आहे हे आपल्या घरातील सर्व सदस्यांना द्यावं. व्यसनी जर कोणी असेल किंवा लहान मुलं असतील, तापट स्वभाव असेल, हट्टी असतील, ऐकत नसतील, ज्यांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल त्यांना आवर्जून हे तीर्थ पिण्यासाठी द्यावं. या तीर्थाचा परिणाम असा आहे की जे व्यसनी असतात त्यांचे व्यसन कमी होण्यास मदत होते. मुले स्वभावाने शांत होतात, त्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढते. तर अशा पद्धतीने प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण रुद्र अभिषेक अवश्य करावा. ही माहिती आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवा. शंका असतील तर नक्की विचारा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.